आज कीर्तनाला सगळं स्त्रियाच पुढं बसल्या. म्हटलं सगळे कीर्तन आपण पुरुषाकरता करतो, एखादं कीर्तन बाईवर असलं पाहिजे. स्त्रियांच्या ज्या काही भावना आहेत ते माऊलीने कशा अभिव्यक्त केलेल्या आहेत, तसं एखादा प्रसंग. आणि बाळापूरचं भाग घेत सगळ्या बायाच पुढे आहेत. विठ्ठल विठ्ठल. एक अनुवाद नावाचा प्रकार असतो. अनुवाद. तुम्ही तुमच्या रूममध्ये बसला आणि गुलाबजाम खाल्ले, करंजा खाल्ल्या, काही दागिने तुमच्या घरामध्ये आहेत ज्याच्यामध्ये हिरे लावलेले आहेत, पण ते रूममध्येच आहेत, ते काही बाहेर काढले जात नाहीत. जेवण करताना दरवाजा लावलेला असतो. फ्लॅट जसा असतो ना, आता ती संस्कृती आलेली आहे. आता फ्लॅटमध्ये आतमध्ये काय आहेत, किती करोडचे दागिने आहेत, काय जेवलं जातं, शेजारच्या लोकांना माहिती नाही होत. संसाराचा नियम निसर्गतः असा आहे, अभिव्यक्त झाल्याशिवाय आनंदच मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. अभिव्यक्त झाल्याशिवाय आनंदच मिळत नाही. कोणताही माणूस असो, निसर्गतः आहे ते, काही वेगळा भाग नाही आहे. लोकांना वाटतं की बायांच्या पोटात काही राहत नाहीत, बरोबर आहे की नाही? पण पुरुष तर बायांच्याच पोटात राहिलेले आहेत ना. त्यांना कसं काही जन्म दिलेला आहे? याचा अर्थ असा आहे की त्या लवकर प्रगट करतात. आणि पुरुषसुद्धा प्रगट करतात, ते मित्रामध्ये गपचीप पद्धतीने प्रगट करतात. आज तिकडं मी पिऊन आलो, तिकडं खाऊन आलो, बायांना नाही सांगत ते. आणि जर नाही सांगितलं तर ती मजाच येत नाही. पहा, हल्लीच्या कॉलेजच्या प्रकरण तर असे आहेत, नुसतं एखादा पोरगा बोलला किंवा पोरगी बोलली की इकडे येऊन सांगणार आमचं जुळलं म्हणून. याला अनुवाद म्हणतात. अनुवाद म्हणजे काय? मिळालेलं काहीच नाहीत, पण ते सांगितल्याशिवाय त्याचा आनंद येत नाही. किती चांगलं घरामध्ये जेवण करा, दोनच माणसं असू द्या, हिरे जडीत रत्न असू द्या घरामध्ये, बाहेर आले की ते चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. मग लग्नामध्ये जे प्रदर्शन केलं जातं त्याचं मूळ हेतू आहे की आम्ही किती श्रीमंत आहोत हे लग्नामध्ये दाखवलं जातं. म्हणून जुन्या काळामध्ये 2-4 हजार वर्षापासून जो डाका पाडला जातो ना, तो ते लग्नाच्या दिवशीच पडतो. कारण की जे काही जमिनीने पुरलेलं असतं, लपवलेलं असतं, इकडं तिकडं हे केलेलं असतं. कारण की त्या काळात काही बँक लॉकर नव्हते, म्हणून सूत्र पण त्या काळातले असे, धना आणि भूमो असं कुठंतरी खोदलेलं असायचं आणि त्याच्यात पैसे असायचे, सोनं असायचं. अजूनही हांडेचे हांडे सापडतात. एक तो चोर असा भेटला भगवानगडावर मला, म्हणे महाराज मी अशा ठिकाणी ठेवलंय की जे हयातीत कोणाला सापडणार नाही. म्हटलं मला तरी सांग. नाही तुम्हाला काही सांगायला हरकत आहे म्हणे. महादेवाचं नंदी बाजूला केलं आणि त्याच्या खाली हांडा ठेवलाय. जागा आता कोणाला संशय काय येणार त्याच्यामध्ये? प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. इको कमी कर आणि बास ट्रबल वाढव आणि पुन्हा त्रास देऊ नको. विठ्ठल विठ्ठल. आता आपली संकल्पना आहे की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली, त्या मूर्तीला कोणी हात लावत नाही. डाकूचं डोकं बघा तुम्ही, मग नंदीलाच बाजूला करून त्याच्या खाली खड्डा करून त्याच्या खाली ठेवलं आणि त्याच्यावर नंदी ठेवला. आता लोक कशाला म्हणतील नंदीच्या खाली हांडा आहे म्हणून? चोराचं डोकं आहे. असं बरेचसे ठिकाणं असतात की लोकांना वाटतं की आपण, ते लोक श्रद्धावान नसतात. डाकू असू द्या, नाही कळायला अजून. जुने जे डाकू होते ना, आता ते राजकारणी म्हणून पुढे आलेले. जुने जे होते ते घोड्यावर यायचे ना. आता जास्त बोललं तर पुन्हा केस नको व्हायला. कपडे बदलले, त्यांचा पेहराव बदलला. माणसाला लुटणं काय, देशाला लुटणं काय, अवैध संपत्ती जमा करणं, हा सगळा प्रकार डाकूमध्ये येतो, शोषणमध्ये येतो. शोषण केवळ धनाचंच असतं असं नाही, मनाचं पण असतं. काही काही माणसं असेत कितीही करा प्रसन्नच होत नाही.
काहीही करा तुम्ही प्रसन्न होत नाहीत, काही ना काहीतरी कमी काढणार. त्यांची संगतच नको, थोबाडच पाहायला नको. जगातली आईच एक अशी बाई आहेत, बोबडं बोललं तरी कौतुक करते. आणि जग असं आहे, उत्तम व्याख्यान करा, जाताना म्हणतील बाबांनी हा पॉईंट टाकायला नको पाहिजे होता. 2 तास ऐकणार, ऐकायला येणार, आणि ऐकल्यानंतर आपण किती शहाणे आहोत हे पुन्हा लोकांना सांगणार. एवढा पॉईंट जरा चुकीचा आला, मग ऐकतो कशाला. मला एखादी ते यूट्यूबवरची कमेंट पाठवली, त्याच्यामध्ये लिहिलं होतं महाराजांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. त्याला म्हटलं त्याच्या खाली लिह, तू पुन्हा ऐकू नकोस. कशाला ऐकतोस. उणीव काढण्याची क्षमता म्हणतात त्याला, की मी कुठेतरी चांगला आहे, बुद्धिमान आहे,